मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हो की मित्रांनो, पुरुषांना ना बायकांसोबत गपागप करण्यापेक्षा बायकांच्या तोंडामध्ये आपलं केळं द्यायला पुरुषांना जास्त आवडतं. म्हणजे ते का आवडतं आणि कशाला आवडतं ह्याच्याबद्दल ना तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल पण मित्रांनो, ह्याच्याबद्दल ना अमेरिकेमध्ये ह्या विषयावरती एक रिसर्च अमेरिकेमध्ये झाला आणि त्या रिसर्चच्या अंती ना असं समोर आलं की 100 मधल्या ना 80% पुरुषांना बायकांसोबत ना गपागप करण्यापेक्षा त्यांना बायकांच्या तोंडामध्ये द्यायला त्यांना जास्त आवडतं. तर मित्रांनो, त्याची कारणं ना त्या रिसर्चच्या अंती समोर आली. तर ती कारणं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की म्हणजे नक्की का पुरुषांना ना बायकांसोबत संबंध बनवण्यापेक्षा बायकांच्या तोंडामध्ये द्यायला त्यांना जास्त आवडतं. असं बायकांच्या तोंडामध्ये काय असतं की जे ना बायकांच्या खाली चिमणीमध्ये अजिबात नसतं. म्हणजे पुरुषांना ना बायकांच्या तोंडामध्ये द्यायला त्यांना जास्त का आवडतं ह्याच्याबद्दल ना आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो बघा, असा विषय ना तुम्हाला कधीच आणि कुठेच तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. तुम्हाला असे विषय ना फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, अमेरिकेमध्ये ना जो रिसर्च झाला ना, तर त्या रिसर्चच्या शेवटी टोटल अशी 4 कारणं समोर आली की ज्या 4 कारणांमुळे ना पुरुषांना बायकांच्या तोंडामध्ये द्यायला खूप जास्त आवडतं. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिलं ना जे कारण त्या रिसर्चच्या अंती समोर आलं तर ते कारण ना असं होतं की म्हणजे ते काम ना आपण कधी पण कुठे पण आपण करू शकतो. एवढ्या प्रायव्हसीची गरज लागत नाही. काय बोललो मी? ते काम ना आपण कधी पण कुठे पण म्हणजे कसं पण आपण करू शकतो. एवढ्या प्रायव्हसीची गरज लागत नाही. आता बघा मित्रांनो, त्या पुरुषांनी ना असं सांगितलं की म्हणजे ते काम ना म्हणजे मित्रांनो कोणत्या कामाबद्दल आता मी बोलत आहे सो ते तुम्हाला समजलं असेल. तर ते काम ना आम्ही कुठे पण कधी पण आम्ही आमच्या बायकोसोबत करू शकतो. म्हणजे जर आम्हाला ना आमच्या बायकोसोबत जर संबंध बनवायचे असतील तर आम्हाला ना पूर्ण प्रायव्हसी आम्हाला लागते. जसं की फॉर एक्झाम्पल, घरामध्ये ना कुणीच नकोय, घरामध्ये ना आपण दोघंच असले पाहिजे, असं प्रायव्हसी ना संबंध बनवण्यासाठी लागते. पण ते काम करण्यासाठी ना म्हणजे बायकोच्या तोंडात देण्यासाठी म्हणजे एवढं काही प्रायव्हसी अजिबात लागत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल, घराच्या हॉलमध्ये ना सर्व लोक बसली आहेत तर म्हणजे तो पुरुष ना किचनमध्ये जाऊ शकतो आणि किचनमध्ये ना ते काम म्हणजे आटपू शकतो. किंवा म्हणजे तो पुरुष ना आपल्या बायकोला कोणत्या तरी पिक्चर बघायला तो घेऊन गेलाय आणि त्या पिक्चरच्या म्हणजे त्या हॉलमध्ये ना आजूबाजूला एवढी लोक बसलेली नाही आहेत तर तो ना त्या पिक्चरच्या हॉलमध्ये पण असं काहीतरी करू शकतो. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना समजू शकता की मित्रांनो ते काम ना कधी पण कुठे पण आपण ते करू शकतो. म्हणजे ते काम करायला ना जेवढी म्हणजे संबंध बनवायला जेवढी प्रायव्हसी हवी असते तर तेवढी प्रायव्हसी ना ते काम करायला अजिबात लागत नाही. तर मित्रांनो हे ना सर्वात पहिलं कारण आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण ना असं समोर आलं की संबंध बनवण्यापेक्षा ना बायकांच्या तोंडामध्ये दिल्यामुळे त्यांना जास्त आनंद भेटतो. काय बोललो मी? संबंध बनवण्यापेक्षा बायकांच्या तोंडामध्ये दिल्याने त्या पुरुषांना ना जास्त आनंद भेटतो. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, तोंडामध्ये ना एक विशिष्ट प्रकारची वाफ असते. म्हणजे आपलं तोंड ना आतून थोडंसं गरम असतं. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना आता म्हणजे फील होणार नाही, पण तुम्हाला जर बघायचं असेल ना तर आपलं एक बोट ना आपल्या तोंडामध्ये ठेवा आणि तोंड ना बंद करा. तर मित्रांनो थोडीशी गरमी तुम्हाला जाणवेल. तर मित्रांनो तोंडामध्ये ना थोडीशी म्हणजे गरम वाफ तिथे असते आणि तोंडामध्ये ना जीभ असते. जी जीभ ना खाली बाईच्या चिमणीमध्ये अजिबात नसते. तर मित्रांनो म्हणजे त्याच्यामुळे ना म्हणजे एका वाफेमुळे आणि म्हणजे तोंडामध्ये ना जीभ असल्यामुळे पुरुषांना तोंडामध्ये द्यायला खूप जास्त आवडतं. म्हणजे मित्रांनो संबंध बनवण्यामध्ये ना जेवढी मजा येते त्याच्यापेक्षा 10 पटीने पुरुषांना म्हणजे आपल्याला
आपल्याला बायकांच्या तोंडामध्ये द्यायला त्याच्यापेक्षा 10 पटीने आपल्याला मजा येते. तर मित्रांनो हे ना दुसरं कारण आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण ना असं आहे की तोंडामध्ये दिल्याने ना प्रेग्नन्सी अजिबात होत नाही. काय बोललो मी? तोंडामध्ये दिल्याने ना प्रेग्नन्सी अजिबात होत नाही. म्हणजे मित्रांनो काही पुरुषांना ना संबंध बनवायचे असतात पण त्यांना ना प्रेग्नन्सीची त्यांना भीती वाटते. म्हणजे मी ना माझ्या गर्लफ्रेंड सोबत माझ्या बायको सोबत जर मी संबंध ठेवले तर ती बायको किंवा ती गर्लफ्रेंड प्रेग्नंट म्हणजे झाली तर अशी म्हणजे त्यांना ना भीती असते. कारण म्हणजे बायकांच्या म्हणजे चिमणीमध्ये ना आपला रस गेल्याने बाई प्रेग्नेंट लगेच होऊ शकते. तर मित्रांनो त्याच्या उलट ना तोंडामध्ये देताना अशी काहीच भीती पुरुषांना नसते. कारण मित्रांनो भले ना तोंडामध्ये देत असताना भले पुरुषाचा रस ना बायकांच्या तोंडामध्ये गेला तरी कोणतीच बाई ना प्रेग्नंट होऊ शकत नाही. कारण मित्रांनो प्रेग्नन्सीचा ना तो मार्ग नसतो. तर मित्रांनो प्रेग्नन्सीची भीती नसल्यामुळे काही पुरुषांना ना तोंडामध्ये दिल्याने त्यांना मजा पण येते आणि तो मार्ग ना त्यांना सोयीस्कर पण ठरतो. आणि मित्रांनो म्हणजे त्याच्यामुळे ना बायकांच्या तोंडामध्ये द्यायला पुरुषांना जास्त आवडतं. तर मित्रांनो हे ना म्हणजे तिसरं कारण आहे. आता त्याच्यानंतर जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो पुरुषांना ना एक म्हणजे पॉवर एक डॉमिनंट त्यांना फील होतो. काय बोललो मी? पुरुषांना ना एक म्हणजे पॉवर एक डॉमिनंट त्यांना फील होतो. आता बघा मित्रांनो ही भावना ना आता मी तुम्हाला शब्दामध्ये इथे सांगू शकत नाही. म्हणजे मित्रांनो मी ना थोडासा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला समजतंय काय बघा की मित्रांनो पुरुषांना ना असं वाटतं की म्हणजे जेव्हा मी ना माझ्या बायकोच्या तोंडामध्ये देतो तेव्हा म्हणजे मला ना एक म्हणजे पुरुष असल्यासारखं माझा पुरुषार्थ एक म्हणजे चांगला आहे असा मला जाणवतो. म्हणजे माझी बायको ना माझ्या खाली आहे आणि मी ना तिच्यावरती आहे. म्हणजे मला ना एका प्रकारची पॉवर एका प्रकारचा डॉमिनंट मला जाणवतो. अशी फिलिंग ना पुरुषांना येते आणि ती फिलिंग ना पुरुषांना खूप जास्त त्यांना आवडते. आणि ती फिलिंग ना परत घेण्यासाठी पुरुषांना ना बायकांसोबत संबंध बनवण्यापेक्षा बायकांच्या तोंडामध्ये द्यायला त्यांना खूप जास्त आवडतं. कारण पुरुषांना ना असंच वाटतं की म्हणजे माझ्या हातामध्ये ना पॉवर असली पाहिजे, माझी बायको ना माझ्या खाली असली पाहिजे असं पुरुषांना वाटतं. आणि ती भावना ना पुरुषांची असं केल्याने ती म्हणजे पूर्णपणे सॅटिस्फाय होते. आणि मित्रांनो म्हणून ना पुरुषांना जास्त बायकांच्या तोंडामध्ये द्यायला त्यांना जास्त आवडतं. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.